कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाने जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आणि धरणे धरले. आज दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता मोर्चा निघाला. त्यांच्या मागण्या आहेत: माननीय अभय यावलकर समितीच्या शिफारसी मान्य करा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी आणि अन्य लाभ. वाढीव किमान वेतन मार्च 2018 पासून लागू करा आणि वाढीव फरकाची रक्कम तात्काळ द्या. उत्पन्न आणि वसुलीची अट अतिशय जाचक आहे, ती रद्द करा. तसंच लोकसंख्येची अटसुद्धा जाचक आहे, ती रद्द करा. 10% आरक्षणाची भरती प्रक्रिया गतिमान करा आणि रिक्त पदे तात्काळ भरा. शासनमान्य सुधारित राहणीमान भत्ता 100% शासनाच्या तिजोरीतून द्या. प्रत्येक महिन्याचे मासिक वेतन 10 तारखेच्या आत जमा करा आणि ऑनलाईन होणाऱ्या वेतनाचा तपशील द्या. सन 2005 पासून आज अखेर 10% ग्रामपंचायत कर्मचारी भरती प्रक्रियेतील अनुसूची भरून काढा. ग्रामपंचायत कर्मचारी यांना जिल्हा परिषद चतुर्थी कर्मचारी श्रेणी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्या आणि रजेची अंमलबजावणी करा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विम्याचे संरक्षण द्या. ग्रामपंचायत कर्मचारी यांची सेवा पुस्तके कॅम्प लावून अद्ययावत करा. निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू. सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान लागू करा. महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक कक्ष पंचायत राज यांच्याकडून जिल्हा परिषदेला जमा होणारे ग्रामपंचायत कर्मचारी वेतन भविष्य निर्वाह निधीची रक्कम म्हणजे प्रॉव्हिडंट फंड विनाविलंब तात्काळ जमा करा आणि दिवाळीचा बोनस 3 पगार देण्यात यावा. टाऊन हॉलमधून हा मोर्चा निघाला आणि हा पुढे जिल्हा परिषद कार्यालयावर गेला. तिथे त्यांनी मोर्चाच्या आमच्या नेत्यांनी भाषणं दिली आणि तिथे धरणे धरण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामधून यात कर्मचारी सहभागी झाले. अक्षरशः हजारो कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध रीतीने हा मोर्चा काढला. हातामध्ये त्यांच्या आयटक आणि लाल बावटी घेऊन ते घोषणा देत त्यांनी त्या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. टाऊन हॉलमधून निघालेला मोर्चा महानगरपालिका तिथून वळून गंगा लक्ष्मीपुरी पुढे कलेक्टर ऑफिस आणि तिथून जिल्हा परिषद ऑफिसकडे पोहोचला. लाडका दाजी येणार का? Thank you.
लाडका दाजी येणार का?